Once again, welcome back on this platform of SK Sir's Maths Academy. ओके, सो हा आहे तुमचा फर्स्ट पॉइंट, रोल्स थेरम. आता आपल्याला रोल्स थेरम बद्दल डिटेल डिस्कशन करायचं आहे. पहिल्यांदा मी त्याचं स्टेटमेंट लिहितो, राईट. सो फर्स्ट आय राईट स्टेटमेंट हिअर. ओके, आता याचं स्टेटमेंट बघा काय आहे. सपोज एफ ऑफ एक्स इज अ फंक्शन, इज अ रियल व्हॅल्यूड फंक्शन ऍक्च्युअली, बट आता मी डायरेक्ट लिहितो इज अ फंक्शन which is, there are three conditions of Rolle's theorem. So first condition is your function is continuous on closed interval, right? Your function is continuous on closed interval. Okay, then first let me write down all conditions, then we will discuss the entire statement in great detail. Okay, so second is differentiable on open interval. Okay, do remember the difference between first statement and second statement. Second statement is about differentiability and we are considering interval which is open here. Open आहे, open, right? आणि हा आहे close. याच्यातला फरक समजून घ्या. Then third condition is f of a is equal to f of b. This is the third condition. ओके, आणि मग रोल्सने काय सांगितलं, जर ह्या सगळ्या कंडिशन जर सॅटिस्फाय होत असतील, इफ ऑल दोज कंडिशन्स आर सॅटिस्फाईड, then there exists some point C belongs to open interval AB such that f dash of C is equal to 0, right? So this is the statement of Rolle's theorem. हा मित्रांनो, स्टेटमेंटचे फार काही टेन्शन घ्यायचं नाही, फक्त का महत्वाचं स्टेटमेंट आहे, कारण याच्यावर बेस्ड जे काही प्रॉब्लेम्स आपण बघणार आहोत ना, ते सगळेच्या सगळे प्रॉब्लेम जे आहे हे कंडिशनवर डिपेंड्स आहेत, आणि ह्या तीनही चारही कंडिशन्स आपल्याला बघायच्यात. लेट मी इलस्ट्रेट दिस स्टेटमेंट वन्स अगेन. बघा, पहिल्यांदा काय सांगितलंय, तुम्ही एक फंक्शन घेत आहात, एफ ऑफ एक्स, म्हणजे कुठलं एक फंक्शन घेतो तुम्ही. आता मी घेतोय फंक्शन एफ आणि त्याच्यामध्ये व्हेरिएबल काय आहे, एक्स आहे, बरोबर. मग आता बघा, पहिल्यांदा कंडिशन काय आहे, हे तुमचं जे फंक्शन आहे ना, ते फंक्शन काय असायला पाहिजे मित्रांनो, कंटिन्युअस. कशावर कंटिन्युअस, क्लोज इंटरवल एबी वर. मग आता कंटिन्युअस फंक्शन जे आहे ते कंटिन्युअस फंक्शन म्हणजेच काय, ह्या फंक्शनचा ग्राफ कसा असायला हवा, कंटिन्युअस असायला हवा. आणि आता डिफरन्शिएबिलिटी ही सेकंड कंडिशन आहे. डिफरन्शिएबिलिटी म्हणजेच काय, की त्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होते का ह्या गिव्हन इंटरवलवर, हे चेक करायचंय. मग आता तुम्हाला सगळ्यांना माहिती, याची डिफरन्शिएबिलिटी चेक करायची म्हणजे सोप्या भाषेमध्ये लगेच डेरिव्हेटिव्ह काढून टाकायची आणि व्हॅल्यू चेक करून बघायच्या. ते सगळं मी सांगणार आहे, डोंट वरी, फक्त समजून घ्या. सेकंड कंडिशन काय, डिफरन्शिएबिलिटीची आहे, आणि इंटरवल कुठला आहे, ओपन इंटरवल आहे. म्हणजे तुम्ही डिफरन्शिएबिलिटी चेक करताना ए आणि बी ला डिफरन्शिएबिलिटी चेक करायची नाही, त्याच्या आपल्या पॉइंटला चेक करायचे. नाउ थर्ड कंडीशन इज एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. अभी इसका मतलब क्या हुआ, जो भी आपका फंक्शन है एफ ऑफ एक्स, फर्स्ट क्या करना, और इंटरवल दिया हुआ है, क्या इंटरवल है, ए एंड बी, बरोबर की नाही. मग काय करणार पोरांनो, पहिल्यांदा काय करायचं रे, ही ए ची व्हॅल्यू घ्यायची आणि कशात टाकायची, ह्या फंक्शन मध्ये टाकायची. म्हणजे काय येणार, पहिल्यांदा एक्सच्या ऐवजी ए टाकला की काय मिळणार, एफ ऑफ ए. आता ही काहीतरी व्हॅल्यू मिळेल तुम्हाला, त्याची काहीतरी आन्सर असेल. मग दुसरं नंतर काय करायचं, ही बी ची व्हॅल्यू घ्यायची, कशात टाकायची, ती फंक्शन मध्ये टाकायची, कोणाच्या ऐवजी, एक्सच्या ऐवजी, आणि मग त्याची सुद्धा काहीतरी व्हॅल्यू येईल. आता मी म्हटलं त्याची सुद्धा काहीतरी व्हॅल्यू येईल, त्याची काहीच येऊन चालणार नाही. एफ ऑफ ए ची जी आली आहे ना, तीच कोणाची आली पाहिजे, एफ ऑफ बी ची. म्हणजे ही कंडिशन तुम्हाला चेक करून बघायची, एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी आहे की नाही. आता एवढा सगळा प्रपंच केल्यानंतर, एवढं सगळं झाल्याच्या नंतर पुढं काय, मग आपण म्हणायचं की रोल्स बाबा जो आहे ना, रोल्स बाबा त्याने सांगितलंय आपल्याला, हे खालचं जे मी वेगळ्या कलर मध्ये लिहिलंय ना, हे कधी लागू होतं किंवा हे कधी ट्रू आहे, व्हेन इट बिकम्स ट्रू इफ थ्री कंडिशन्स आर सॅटिस्फाईड. म्हणजे ह्या तीन कंडिशन जर बाळांनो जर सॅटिस्फाय झाले ना, तरच तुम्हाला ही आहे, हे ट्रू आहे असं सांगता येत. मग ह्या तीन कंडिशन एकदा तुम्हाला सॅटिस्फाय झालेल्या सापडल्या की तुम्ही बिंदास म्हणणार, काय म्हणणार, देअर एक्झिस्ट अ पॉइंट सी. आणि हा पॉइंट सी हा भेटतोय नक्की, कुठं भेटतोय सी हा, तर तो भेटतोय ओपन इंटरवल एबी वर. इसका मतलब क्या हुआ, ह्या सी ची जी काही व्हॅल्यू असेल पुराणो, ती ए आणि बी च्या इन बिटवीन हवी आहे, इन बिटवीन. म्हणजे सी ची व्हॅल्यू ए येऊन चालेल का, नाही चालणार, बी येऊन चालेल का, नाही चालणार. मग आता कळलं का फरक काय, हे का दिलं एवढं, मी एवढं फोकसली का सांगतोय की ए आणि बी हा इथे ओपन इंटरवल आहे, इकडे क्लोज आहे. फरक काय, इथं सी ची व्हॅल्यू, समजा तुमच्याकडे असा इंटरवल आहे,
तुमच्याकडे इंटरव्हल 3-4 आहे आणि एखाद्याने कॅल्क्युलेट केलं आणि त्याची व्हॅल्यू सी इज इक्वल टू 3 आली, पोरांनो चालेल का? असा पॉईंट एक्झिस्ट होतोय का? याचा अर्थ एक्झिस्ट होत नाही, म्हणजेच रोल्स थेरम व्हेरीफाय होऊ शकत नाही. जर तुम्हाला व्हॅल्यू हवी असेल तर 3 आणि 4च्या आतली व्हॅल्यू पाहिजे, 3 आणि 4 चालणार नाही. कळलं? हा ठीक आहे. तर आता हे सगळं झाल्याच्या नंतर मग रोल्स सांगतो, जर ह्या तीनही कंडिशन सॅटिस्फाय होत असतील तर 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 त्या ठिकाणी सी असा एक पॉईंट असेल कुठे, ओपन इंटरव्हल ए बी वर, की ज्या पॉइंटची जी काय व्हॅल्यू असेल ती आपण जर डेरिव्हेटिव्ह मध्ये टाकली फंक्शनच्या, तर डेरिव्हेटिव्ह त्या पॉइंटला काय होऊन जाणार आहे? 0 होणार आहे. त्या पॉइंटला काय होणार? 0 होणार. कोणाचं जॉमेट्रिकल इंटरप्रिटेशन सांगतोय मी सांगतोय रूल्स. सपोज तुमच्याकडे असा एक ग्राफ आहे, ठीक आहे, असा एक ग्राफ आहे, अजून ग्राफ काढलाच नाही मी, फक्त एक्स आणि वाय ऍक्सिस काढले, ठीक आहे. मग तुम्ही एक अशा पद्धतीने एक ग्राफ काढताय बघा. आता मी मुद्दाम स्टार्ट पॉईंट जो आहे हा स्टार्ट पॉईंट आहे आणि ह्याच्या रिलेटेड, याच्या रिलेटेड जो काही पॉईंट असेल ना माझा याच्या रिलेटेड, तर हा आहे ए. हे जो पॉईंट आहे त्याची व्हॅल्यू काय असणार आहे? बी असणार आहे, बरोबर. आता तुम्ही ऑब्झर्व केलेत का की सरांनी हा पॉईंट आणि हा पॉईंट काय केला? एका लेवलला काढलेत. म्हणजे मला एक्सपेक्टेड काय की ह्या ठिकाणी याच्या रिलेटेड जो काही पॉईंट आहे आणि याच्या रिलेटेड हे एका लाईनला असायला पाहिजे. म्हणजे ह्या दोघांची व्हॅल्यू काय आहे? ह्या दोघांची व्हॅल्यू सेम. मग ह्या एच्या रिलेटेड ग्राफची जी काय व्हॅल्यू असेल, अर्थात हा काय आहे? वाय, हा काय आहे? एक्स आहे. मग ह्याच्या रिलेटेड इथे जी काय व्हॅल्यू असेल ती काय असणार? एफ ऑफ ए. आणि मग इथे काय असणार आहे? एफ ऑफ बी. मग ह्या ठिकाणी तुमच्या लक्षात आलेलं आहे की दोघांच्या व्हॅल्यू काय आहे? इक्वल आहे. म्हणजे काय? एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. मग आता रोल्सने काय सांगितलं? पहिला पॉईंट रोल्सने, आता ह्या डायग्रामचा युज करून आपण सगळं एक्सप्लेन करणार वन्स अगेन. कंटिन्युटी बद्दल सांगितलं. त्यांनी काय सांगितलं की फंक्शन कंटिन्युअस असायला हवं. आपण शिकलोय कंटिन्युटी काय? इफ वी एबल टू ड्रॉ अ ग्राफ विदाउट लिफ्टिंग पेन और पेपर देन दॅट फंक्शन इज कंटिन्युअस, राईट? मग आता हे कंटिन्युअस आहे की नाही? येस. दुसरा आहे डिफरन्शिएबिलिटी. आय टोल्ड यू डिफरन्शिएबिलिटी आहे. म्हणजे डिफरन्शिएबल आहे कधी म्हणतो? जेव्हा त्या फंक्शनचा कर्व कसा असतो? वर्ड लक्षात आहे का? काय वर्ड? स्मूथ. स्मूथ म्हणजे त्याच्यात काय नको? कट्स आणि कॉर्नर हे दोन नको, ठीक आहे. मग आता इथे तुम्ही जर बघितलं ना तर लक्षात घ्या, तर हे आहे तुमची ही कंडिशन रोल्सच्या सगळ्या. आणि थर्ड कंडिशन रोलच्या एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी अशा पद्धतीने. आता काय रोल्सचं म्हणणं काय की तुम्ही काय करा, त्या ठिकाणी एवढं कंप्लीट जर झालं, तीन कंडिशन सॅटिस्फाय झालं, तर देर एक्झिस्ट ऍट लिस्ट अ सिंगल पॉईंट सी. असा एकतरी पॉईंट भेटेल की ज्या पॉईंटला डेरिव्हेटिव्ह 0 होईल. सिंपल. आता बघा काय तुम्ही जर ऑब्झर्व केलं ना पोरांनो, तर हा पॉईंट बघा, ह्या पॉईंटला त्याच्या अगोदर मला हे सांगा, डेरिव्हेटिव्ह 0 होते म्हणजे नक्की काय होतं? स्लोप ऑफ टँजंट बिकम्स 0. मग मला सांगा स्लोप कधी 0 होतो? स्लोप माहितीये, स्लोप का मतलब होता है टॅन थिटा. मग आता टॅन थिटा कधी 0 असतो? जेव्हा त्यांच्यातला अँगल काय असतो? 0 असतो. मग अँगल कधी 0 असतो दोन लाईन मधला? जेव्हा त्या लाईन्स काय असतात? पॅरलल, बरोबर. त्या लाईन काय असतात? पॅरलल असतात. म्हणजेच मग आता अशा कुठल्या पॉइंट्सला आपण पॅरलल एक टँजंट काढू आणि तो टँजंट तुमच्या एक्स ऍक्सिसला पॅरलल असेल? ऑब्व्हियसली हा तुमचा पॉइंट आहे आणि ह्या पॉइंटला तुम्ही अशा पद्धतीने काय करणार आहात? एक टँजंट ड्रॉ करणार आहात, ठीक आहे. मग हा टँजंट आणि एक्स ऍक्सिस काय झाले? एकमेकांना पॅरलल. आणि म्हणून आपण सांगू शकतो की ह्या ठिकाणी तुमचा पॉइंट मिळालाय सी आणि तो सी ए आणि बीच्या इन बिटवीन आहे आणि त्या पॉइंटला जो काही टँजंट येतो तो पॅरलल टू एक्स ऍक्सिस, म्हणजे टँजंटचा स्लोप काय होऊन जातो? 0. म्हणजे ह्या पॉइंटला डेरिव्हेटिव्ह काय होते? 0 होते. सिमिलरली अजून एक पॉइंट भेटू शकतो. मी काय म्हटलं इथे? देर एक्झिस्ट सम पॉइंट, म्हणजे एक असू शकतो, अनेक असू शकतात, बट ऍटलिस्ट अ सिंगल पॉइंट मस्ट बी देअर. मग आता हे कळालं, यालाच म्हणायचं जॉमेट्रिकल इंटरप्रिटेशन ऑफ रोल्स थेरम. क्वेश्चन मध्ये सांगितलंय वेरीफाई रोल्स थेरम, मतलब हमको क्या करना है? रोल्स थेरम को वेरीफाई करना है. ओके, सो व्हाट टू डू? अभी इसके लिए मैं आपको एक स्टेप स्ट्रक्चर बोले तो अल्गोरिदम, ओके, अल्गोरिदम सांगणार आहे मी तुम्हाला. एक अल्गोरिदम काय करायचंय? दिलेलं फंक्शन, दिलेलं एक असणारे फंक्शन, त्याच्या स्टेप्स काय? पहिली स्टेप, फर्स्ट स्टेप, तुम्ही काय करायचे? त्याचं कंटिन्युटी चेक करायची मित्रांनो. काय चेक करायचे? कंटिन्युटी. यू विल गेट 1 मार्क. देन सेकंड स्टेप, डिफरन्शिएबिलिटी चेक करायची, 1 मार्क. देन थर्ड कंडिशन, कुठली कंडिशन आहे? एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी, हे चेक करायचंय. त्याच्यानंतर फोर्थ कंडिशन, तुम्ही हे चेक केलंय, याच्यावरच आपण सांगू शकतो की देर एक्झिस्ट पॉइंट सी बिलॉंग्स टू ओपन इंटरवल ए बी सच दॅट एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0. हे आपण सांगू शकतो की नाही?
याच्यावर नाही, 3 कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर सांगू शकतो. आणि मग 4th स्टेपला काय करायचंय, हा जो तुम्ही एक पॉईंट सी बद्दल चर्चा करताय ना, की असा एक पॉईंट सी भेटतोय सर तिकडे, तर मग लास्ट स्टेपला तुमचं काम तेच आहे की तुम्ही तो पॉईंट सी फाइंड आउट करायचा. काय करायचंय, तो पॉईंट सी, आणि त्याच्यासाठी काय कन्सिडर करायचंय, एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 0 हे कन्सिडर करायचंय. आणि मग हा आहे तुमचा डिटेल अल्गोरिदम. मग आता ह्या क्वेश्चन मध्ये तुम्ही पहिली स्टेप बघणार आहात. स्टेप 1, continuity. Now observe the given function. I told you this is the polynomial or this is the algebraic function, right? So आपण काय लिहिणार, we know that. आता काय माहिती आहे आपल्याला, we know that algebraic or polynomial, you can say algebraic functions are always continuous. Hence f of x is continuous. f of x is continuous on, पोरांनो आता इथं ऑलवेज कंटिन्युअस म्हटलंय ना, म्हणजे रिअल नंबरवरच कंटिन्युअस असणार आहे. मग आता 3-7 काय रिअल नंबरच्या बाहेरचा इंटरव्हल आहे का, नाही. म्हणून 3-7 वर सुद्धा काय असणार, 100% कंटिन्युअस असणार. ओके, आता दिस इज फर्स्ट स्टेप. आता सेकंड स्टेप बघूयात आपण. सेकंड स्टेप इज अबाउट डिफरन्शिएबिलिटी. ओके, so this is your second step, which is differentiability. Now as I already told you, differentiability को चेक करना है मतलब क्या करना है, मतलब डायरेक्टली यहाँ पे डेरिवेटिव निकाल के दिखाना है. बस काय करणार तुम्ही, याचे डायरेक्ट डेरिवेटिव्ह फाइंड आउट करायचे बिनधास्त, बाकी काही टेन्शन घ्यायचं नाही. मग तुम्ही जर पाहिलं ना, तर तुमची डेरिवेटिव्ह जे आहे, फंक्शन घ्यायचंय, पहिल्यांदा फंक्शन लिहायचं, इकडे बिनधास्त फंक्शन लिहा एफ ऑफ एक्स. आता हे तुम्ही माझ्या बरोबर लिहू शकता किंवा हे खूप बेसिक आहे, तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, मग आपण याची डेरिवेटिव्ह फाइंड आउट करूयात. एफ डॅश ऑफ एक्स. ओके, एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे काय रे, त्या फंक्शनची फर्स्ट ऑर्डर डेरिवेटिव्ह, राईट. बरोबर, माहिती आहे तुम्हाला ते. मग इथे तुम्हाला काल शिकवल्याप्रमाणे काय सांगितलं मी, एक्स स्क्वेअर जेव्हा असतो ना, एक्स स्क्वेअर, तेव्हा त्याची डेरिवेटिव्ह कुठल्या रूलने कॅल्क्युलेट करतो, एक्स रेस टू एन होगा तो उसका डेरिवेटिव्ह क्या निकालते हैं हम लोग, जो एन डोक्यावर असतो ना, डोक्यावर तो एन खाली घ्यायचा, म्हणजे काय समोर लिहायचा एन, आणि मग हा व्हेरिएबल ऍज इट इज लिहायचा आहे एक्स, आणि थोडंसं एक्स एनला खाली घेतलं, डोक्यावरचं ओझं थोडंसं कमी होणार की नाही, येस. म्हणून मग याच्यातनं ओझं कमी करायचं म्हणजे काय, एन मधनं 1 मायनस करायचं आहे, करेक्ट ना, येस. म्हणून मग काय आहे, हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, आणि मग तोच फॉर्म्युला इथं वापरायचा आहे. म्हणजे 2 इथं लिहिणार, एक्स रेस टू 2 मायनस 1 म्हणजे काय येणार 1. तो 1 लिहितो का आपण, नाही लिहित. का नाही लिहित, कारण माहिती आहे मिस्टर इंडिया जो होता हर जगह आहे लेकिन दिखता नाही आहे, राईट. सो मायनस 10x. मग आता इथे x चे डेरिव्हेटिव्ह 1 असते, 10 कॉन्स्टंट ऍज इट इज, सो डेरिव्हेटिव्ह इज 2x मायनस 10. मग आता मला सांगा, तुम्ही जर इंटरव्हल पाहिला 3 to 7, मग ह्या 3 आणि 7 च्या इन बिटवीन तुम्ही कुठलीही व्हॅल्यू टाकली तरी ह्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होणार आहे की नाही, होणार. डेरिव्हेटिव्ह कधी एक्झिस्ट होणार नाही, जेव्हा डिनॉमिनेटरला 0 येऊन जाईल. आता इथं आहे का, डिनॉमिनेटर नाहीये ना, राईट. म्हणून डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट. सो क्लिअरली आपण काय म्हणायचं, क्लिअरली. आता आपल्याला काहीच क्लिअर नसलं ना पोरांनो, तर एक्झाम मध्ये ठोकायचं. काय ठोकायचं, क्लिअरली म्हणायचं. आलं लक्षात तुमच्या, हा, क्लिअरली एफ डॅश ऑफ एक्स exist, right? That is f of x is differentiable on open interval ab. Okay, so this is third condition. मग आता मला सांगा, ह्या 2 स्टेप्स कळाले की नाही, यस. फर्स्ट कंटिन्युटी, डिफरन्शिएबिलिटी. मी तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी एवढं डिटेल सांगतोय, अदरवाईज तुम्ही याचं सिंगल लाईन मध्ये सुद्धा कंक्लुजन लिहू शकता, काही विषय नाही. हो, आणि महत्वाचं काय बघा, आता इथे तुम्ही जे हे लिहिलंय ना, हे महत्वाचं आहे बरं का. इथे डेरिव्हेटिव्ह शोधली की नाही, याला तुम्ही 1 म्हणायचंय. काय म्हणायचं, सो थर्ड कंडिशन, टू चेक, क्या चेक करना है यहाँ पे, एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. आता सगळ्यांना कळालं ना, हा 3 आहे ना पोरांनो, हा 3, हा म्हणजे काय रे तुमचा ए, और ये 7 है ना, उसको क्या बोलेंगे हम, बी बोलेंगे, बी, राइट. सो 3 इज ए एंड 7 इज बी. सो इथे कॅल्क्युलेशन्स करताना आपण काय लिहिणार, पहिल्यांदा सांगा, पहिल्यांदा लिहिणार f of 3. वाटलंच एकदा फंक्शन
लिहिले फंक्शन लिहिले आहे इथे, ओके काय प्रॉब्लेम नाही. सो f(3) टाकलं मी. मग फंक्शन मध्ये ज्या ज्या ठिकाणी तुमचा एक्स आहे त्या त्या ठिकाणी 3 टाकायचं. एक्स इथं आहे त्याच्याऐवजी आपण 3 टाकला, त्याचा स्क्वेअर केला -10 x + 16. आता इथे एक्सच्या ऐवजी काय टाकायला हवा होता 3. ओके, मग आता 3³ मायनस, मग हे कॅल्क्युलेट करायचंय. आता तुमच्याकडे बघा, आपली हुशारी इथं दाखवायची नाही, हे ठिकाण नाही हुशारी दाखवण्याचं. कॅल्क्युलेटर आहे ना आपल्याला अलाउड, येस, डायरेक्ट कॅल्क्युलेटर मध्ये व्हॅल्यू टाकायची. मी नेहमी सांगतो तसं डायरेक्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. सो 3² 9 - 30 + 16. ओके, मग 14 आणि 9 - 14 म्हणजे 9 - 14. सो -5 इज द आन्सर, करेक्ट. बरोबर, -5. मग आता आपल्याला काय चेक करायचं, f(3) तर झालं, आता काय करायचं f(7). सो f(7) अभी x की जगह पे 7 पुट करो और कैलकुलेट करो, -10 × 7 + 16. अब ये कैलकुलेट करो ठीक से, 7² ओके. सो डू कैलकुलेशंस प्रॉपरली, यू विल फाइंड दैट 9 + 6 5 65 65 - 70. So yes, here again we get the same value. Okay, so in both cases we have same value, which is -5. So we can conclude that implies f(3) is equal to f(7), right? Okay, hence all conditions of Rolle's theorem are satisfied. Therefore, by Rolle's theorem, there exists point C belongs to open interval. What? यहाँ पे इंटरवल क्या है 3 7, लेकिन वी आर टॉकिंग अबाउट ओपन इंटरवल. सो C belongs to 3 7 such that f dash of C is equal to 0. राइट. मग आता पुढची स्टेप S4 टू फाइंड. आता काय शोधायचंय, इथे म्हटलं ना आपण देर एक्झिस्ट अ पॉइंट सी, मग तो कुठला पॉइंट आहे ते आपल्याला शोधायचं. मग आता जर सी हा पॉइंट जर पाहिला आपण, तर सी ह्या पॉइंटला शोधायचंय. म्हणजेच काय करायचंय बघा, पहिल्यांदा तुम्हाला सांगितलंय मी, पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह घ्या. एफ डॅश ऑफ एक्स काय फ्रॉम 1 वरनं काय ते डेरिव्हेटिव्ह 2x - 10, राइट. मग याच्यावरनं आपल्याला काय एफ डॅश ऑफ सी, अभी क्या करना पड़ेगा, सिर्फ जस्ट रिप्लेस x बाय सी, जहां पे x है वहां पे c पुट करो. तर काय भेटेल मग इकडे 2c - 10, राइट. 2c - 10. नाउ बट, आता बट का म्हणतोय मी, कारण इथे ऑलरेडी सांगितलं ना, रोल्सच्या थेरम वरून कळालं आपल्याला. काय कळाले की तिथे एक पॉईंट मिळतो आणि त्या पॉईंटला डेरिव्हेटिव्ह काय होते, डेरिव्हेटिव्ह व्हॅनिशेस, 0 होते. मग आपण घेणार आहोत, आता काय घेणार आपण, बट एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 0, राईट. मग आता एफ डॅश ऑफ सी जर 0 घ्यायचा झाला तर आपण याच्यात काय करणार आहोत, जी डेरिव्हेटिव्ह तुमची इथे घेतली की नाही त्यालाच काय म्हणायचंय, 2c - 10 इज इक्वल टू 0. नाउ कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ सी. Therefore, it can be seen that 2c is equal to 10. So that implies c is equal to 5, right? C is equal to 5. Now C belongs to 3 7. अरे आहे की नाही, C जो आहे तो तुमचा 3 आणि 7 मध्ये आहे की नाही, ऑब्विसली ना आहे. मग सी म्हणजे काय, तुम्हाला सी नसेल कळत तरी ते एक काम करा, 5 लिहा, डोंट वरी. सो क्लिअरली 5 बिलॉंग्स टू 3 7. हेन्स रोल्स थेरम इज व्हेरीफाईड. ओके, हाच क्वेश्चन होता, व्हेरीफाय रोल्स थेरम. मग रोल्स थेरम व्हेरीफाय करण्यासाठी आपण काय काय केलंय, पहिल्यांदा कंटिन्युटी चेक केली आहे, प्रॉपर लिहिले, डिफरन्शियाबिलिटी चेक केली. डिफरन्शियाबिलिटी मध्ये सोपा ऑप्शन काय घेतला, डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केली. का बरं, लक्षात घ्या बाळांनो, हा एकदम इझी प्रॉब्लेम आहे. एक्झामला इतका इझी येणार आहे का, नाही येणार. आपल्याला असाइनमेंटला सुद्धा इतका सोपा असतो का, नाही. पण तुम्हाला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी येण्यासाठी अल्गोरिदम सांगितलाय मी, तो फॉलो करायचा आहे आपल्याला. ह्या सगळ्या स्टेप्स आहेत. मग त्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायची, त्याच्यावरनं कळतं आपल्याला ते डिफरन्शिएबल आहे.
फक्त एक मिस्टेक कमिट काय केले मी, इथे ए बी लिहिले की नाही मी, तर ए बी च्या ऐवजी इन इन स्पेसिफिकेशन काय लिहायला हवं, 3, 7. ओके, हे इथं लिहायला पाहिजे आपण. ठीक आहे. आणि मग डिफरन्शियाबिलिटी झाली. मग थर्ड कंडिशन काय, तर ते चेक करायचं एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. मग इथे असं लिहिलं तरी चालेल, किंवा दॅट इज करून दॅट इज एफ ऑफ 3 इज इक्वल टू एफ ऑफ 7 हे सुद्धा लिहू शकता, काहीही अडचण नाही. ठीक आहे. हा, हे चेक करायचंय. मग हे चेक कसं करायचं, तर इथे सांगितलं. आणि मग इथं बघा, इथं झाले, व्हेरीफाय झालं. आता एवढ्या सगळ्या 3 कंडिशन चेक झाल्या, म्हणून आपण सांगितलं की काय आहे, की असा एक पॉईंट सी त्या ठिकाणी भेटतोय आपल्याला, की ज्या पॉईंटला डेरिव्हेटिव्ह काय होऊन जाते, 0 होऊन जाते. आणि मग आपलं काम काय राहतंय, तर ज्या पॉईंटला आपण अजूम केलं ना, एक पॉईंट भेटतो, त्या पॉईंटची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. कशाच्या साह्याने कॅल्क्युलेट करणार, तर जे काही डेरिव्हेटिव्ह आपण इथे एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 0 घेत होतो ना, तेच पुढे प्रोसीड करायचे, कॅल्क्युलेट करायचे, आणि सी ची व्हॅल्यू मिळेल. ओके.